पावसाळ्यामध्ये भाजीला काय करावं सुचत नाही त्यावेळेस अशी झणझणीत भज्याची आमटी कशी करायची ते बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। अजूनही चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मसाला तयार करण्यासाठी मी इथे 3 कांदी घेतलेली आहे, छोटी आणि मध्यम साईजची, आणि ती आपल्याला फोडून घ्यायची। या पद्धतीने मी इथे कांदे छान फोडून घेतले। गॅसवर आता जाळी ठेवलेली आहे आणि जाळीवर आपल्याला ही कांदे छान काळे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। कांदे भाजेपर्यंत आपण इथे भजी करण्यासाठी पीठ भिजवणार आहोत। 2 कप इतकं मी इथे बेसन पीठ घेतलं। थोडंसं ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा हातावर चोळून। हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची, अर्धा चमचा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे पीठ छान असं भिजून घ्यायचं आहे। आपण भज्यांची आमटी करणार आहे त्यामुळे मी इथे तिखट अगदी कमी टाकलेलं आहे, जास्त तिखट टाकलेलं नाही आहे। आणि आपल्याला भजी तळण्यासाठी ह्या पद्धतीचं पीठ पाहिजे, त्या पद्धतीचं आपण इथे पीठ असं छान भिजून घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आहे चिमूटभर आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। सोडा नाही टाकला तरीही चालतो, पण छान असे फुलतात म्हणून मी अगदी थोडासा सोडा टाकलेला आहे आणि पीठ छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। पीठ आपलं आता भजी करण्यासाठी तयार झालेलं आहे। इथे आता कांदेही आपले छान पैकी भाजत आलेले आहे आणि आता ते भाजल्यानंतर एका ताटामध्ये आपण हे कांदे काढून घेणार आहोत। एका ताटामध्ये आपण कांदे काढून घेऊया। 80% इतके कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। गॅसवर आता पॅन ठेवलेला आहे, थोडं तेल टाकलं आणि भाजलेले कांदे पॅनमध्ये टाकून दिले आणि छान आपल्याला हे कांदे तेलामध्ये परतून घ्यायचे, छान असे भाजून घ्यायचे, म्हणजे मसाल्याला ही छान चव येते। या पद्धतीने छान आमटी तयार होते। ह्या पद्धतीने असा छान कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। थोडासा कडक असल्यामुळे थोडासा भाजून घेतला ना नरम होतो। ह्या पद्धतीने इथे कांदा मी छान भाजून घेतलेला आहे। आता इथं आपण काही मसाले घेतलेले आहेत। खोबऱ्याचे काप घेतले, धने घेतलेले आहे 2 चमचे, काळा मसाला घेतलेला आहे, दालचिनी घेतली, तेजपत्ता, लवंग, 2 मिरे आणि थोडीशी तीळ, या पद्धतीचा इथे काळा मसाला घेतलेला आहे। आणि आपल्याला सुरुवातीला खोबरं छान भाजून घ्यायचे। मी कांदा बाजूला करूनच त्यामध्येच खोबरं टाकून घेतलं। आता आपण जो काळा मसाला घेतला होता तोही ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। छान भाजून घ्यायचं, एकसारखं हलवून 1 मिनिटभर छान भाजून घ्यायचे। धणे भाजायला आणि तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही, लगेचच भाजल्या जाते। छान भाजलेला मसाला काढून घ्यायचा एका ताटामध्ये। काश्मीरी लाल मिरची टाकली इथे 3 ते 4 आणि त्या पण आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे, म्हणजे छान तर्री येते। मी आता मसाला छान थंड करून घेतलेला आहे आणि आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला टाकून घेणार आहोत। थंड होऊ द्यायचा आहे आणि मगच आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथे कोथिंबीर घेतली, सुरुवातीला आपल्याला हे कोरडं फिरवून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून छान याला वाटून घ्यायचं आहे। मी या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे। आता भजीचं पीठ बघू शकता, छान फुललेलं आहे, भिजलेलं आहे। आता छोटी छोटी आपण अशी भजी तळून घेणार आहोत। तेल छान गरम झालेलं आहे आणि आपल्याला भजी तळून घ्यायची आहे। ह्या पद्धतीचं पीठ असलं ना मग भजी छान होतात। मी जास्त भजी करणार नाही त्यामुळे थोडंच तेल टाकलं। खालची बाजू छान मी इथे तळून घेतली आणि मगच त्याला खालीवर करून घेतलं, म्हणजे छान तळल्या जातात। जास्त तेल टाकलं ना मग ते तेल कसं यूज करायचं नंतर तो प्रश्न पडतो। परत दुसऱ्या भाज्यांनाही वापरलं तरी वास येतो, त्यामुळे मी थोडं तेल टाकलं आणि छान आपले गोल्डन कलरपर्यंत भजी छान तळली आहे। एका ताटामध्ये तेल निथळून आपण हे काढून घेऊया। आता सर्व भजी मी काढून घेतलेली आहे। त्याच कढईमध्ये तेल काढून घेतलं आणि बारीक केलेला आपण मसाला तो टाकून छान असा परतून घ्यायचा आहे।
असा छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. आत्ताच तुम्ही मसाल्याचा कलर बघू शकता किती छान दिसत आहे. छान त्यामधलं पाणी कमी होईपर्यंत छान हा मसाला तळून घेतला. आता त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची, 1 चमचा गरम मसाला टाकायचा, थोडीशी हळद टाकायची आणि तीही त्यामध्ये छान परतून घ्यायची आहे. मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. मसाल्याचा आत्ताच घमघमाट सुटलेला आहे. थोडं पाणी टाकायचं आहे छान मसाला आपला परतल्यानंतर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून मी इथे मसाला छान मिक्स करून घेत आहे. लगेचच पाणी टाकायचं आहे. तुम्हाला पातळ, दाटसर जशी भाजी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी टाकू शकता. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान याला उकळी आणायची आहे. छान तर्री आलेली आहे भाजीला, छान उकळी पण आलेली आहे. 5 ते 6 मिनिटांनी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि याच्यामध्ये भजी सोडायची. तुम्हाला जर जास्त नरम भजी खायची नसेल तर भाजी आपण जेव्हा जेवण करू त्यावेळेसच भजी टाकायची आणि छान अशी बेत मारायचा. या पावसाळ्यामध्ये तुम्हाला भाजीला काही सुचत नसेल तर नक्की अशी भज्याची भाजी किंवा भज्याची आमटी नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी कमेंट करा. जास्तीत जास्त नातेवाईकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. अशाच पद्धतीने मी तुम्हाला मोदकची भाजी, डुबोकड्याची भाजी पण दाखवलेली आहे. ज्योतिष किचन चॅनलवर आहे, तर नक्की जाऊन बघा. भाजीचं तुम्ही कलर टेक्स्चर बघू शकता. मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून बघा. अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडेल नक्की कमेंटमध्ये कळवा. ही भज्याची भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.